Hello everyone, welcome to the संघर्ष बॅच क्रॅश कोर्स MST CET 2000 विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप हार्दिक स्वागत आहे. विद्यार्थी सांगणार आहे MST CET एक्झाम क्रॅक करायचं तुम्हाला तुमचं टार्गेट आहे MST CET एक्झाम मध्ये 99 पर्सेंटाईलच्या वर तुम्हाला मार्क आणायचे असतील तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक स्ट्रॅटेजी बनवावं लागेल, तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करावं लागेल किंवा तुम्हाला एक स्ट्रॅटेजिक प्लॅन बनवावं लागेल. बरोबर आहे. आता बघा प्लॅनिंग कशा पद्धतीने करायचंय मी जे सांगेल त्याला फक्त फॉलो करा. ओके विद्यार्थी मित्रांनो बघा फिजिक्स केमिस्ट्री मॅथ असेल बघा कोणता बी तुमचा ग्रुप असेल PCM ग्रुप असेल किंवा PCB ग्रुप असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो PCMB ग्रुप असेल तुमचा कोणता बी ग्रुप असू द्या तर त्यासाठी प्लॅनिंग कसं बनवायचं 40 दिवसाचं प्लॅनिंग कसं बनवायचं 40 डेज प्लॅनिंग 40 डेज प्लॅनिंग कशा पद्धतीनं करायचं आहे. एकदा मी चेक करतोय माझा जो व्हॉइस आहे तो येत आहे का नाहीतर मी बोलत राहायचं आणि आमच्या विद्यार्थ्याला काही कळायचं नाहीये. यस प्रणव म्हणतोय बेसिक घ्या थोडं फिजिक्सचा 100%. यस यस सर मी हर्षदा आहे भाऊसाहेब नाही. ओके बेटा ओके ओके चालते ठीक आहे. यस 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 आवाज येत आहे का एकदा मला फक्त सांगा. यस क्लिअर आहे. ओके थँक्यू संकेत चंदू यस गवळी ओके चला ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा सगळ्या गोष्टी मी घेणार आहे बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत आणि बेसिक MCQ पासून ते PYQ MCQ पर्यंत सगळाच पोर्शन आपण कव्हर अप करणार आहोत. ओके डोंट वरी अबाउट इट. तर आता 40 दिवसाचं प्लॅनिंग विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कसं करायचं आहे येते लक्षामध्ये. यस सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला काय करायचंय मित्रांनो बघा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे यस फॉर्म्युला रिव्हिजन करायचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा फॉर्म्युला रिव्हिजन करायचं आणि हे डेली बेसिसवर तुम्हाला करायचं आहे. डेली 1 आवर्स बरोबर आहे. डेली 1 तास तुम्हाला फॉर्म्युला रिव्हिजन करायचंय म्हणजे करायचंय. फिजिक्सचा असेल केमिस्ट्रीचे 2-3 चॅप्टरचे किंवा 6 चॅप्टरचे फॉर्म्युले असतील आणि मॅथचे फॉर्म्युले असतील येते लक्षामध्ये आणि बायो असेल तर तुम्हाला डेफिनेशन डायग्राम वगैरे जे बी आहे ते बायोचं इम्पॉर्टंट करा. तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं फिजिक्स बघा फिजिक्स तर सगळ्यांचं आहेच बरोबर आहे. ओके त्याच्यानंतर भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचा PCM ग्रुप आहे आणि केमिस्ट्री पण कंपल्सरी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला रिव्हिजन डेली 1 घंटा करायचंय म्हणजे तुम्हाला करायचं आहे कोणत्या बी परिस्थितीमध्ये. ओके त्याच्यानंतर मी एक स्ट्रॅटेजिक प्लॅनच बनवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो चला ठीक आहे. यस तुमच्यासोबत मी शेअर करतो आणि हा स्ट्रॅटेजिक जो प्लॅन आहे हा प्लॅन तुम्हाला पुढच्या 40 दिवसामध्ये फॉलो करायचा आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 5x1 बघा इकडं 5x1 MCQ सॉल्व्ह करायचे. तर आता 5x1 MCQ सॉल्व्ह म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो समजा कन्सेप्ट आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा किंवा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम. मी काय सांगलो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम सर्वांना माहित आहे I0 बरोबर IC प्लस MH² हा प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आहे. तर आता 5x1 MCQ सॉल्व्ह करणे म्हणजे काय करणे बघा जर समजा विद्यार्थी मित्रांनो प्रिन्सिपल ऑफ पॅरलल ऍक्सिस थेरम आहे तर या पॅरलल ऍक्सिस थेरम वर एकच MCQ सॉल्व्ह करा 5 MCQ पैकी. कारण की भरपूर सारे MCQ आहेत पुस्तकामध्ये तुम्ही कोणतं बी पुस्तक रेफर करू शकता. टार्गेट पब्लिकेशन असेल प्रज्ञा लातूर पॅटर्न नोट्स असतील म्हणजे निकिता पब्लिकेशन असेल मार्वल पब्लिकेशन असेल अरिहंत असेल MTG असेल तुम्ही कोणतं बी पब्लिकेशन यूज करा बरोबर आहे. ओके त्याच्यामध्ये भरपूर सारे MCQ असतात आणि विद्यार्थी मित्रांनो जर समजा तुम्ही 2021 पासून जर PYQ काढले 2021 ते 2023 या 3 वर्षाचे जर समजा तुम्ही PYQ काढले तर एकट्या फिजिक्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो 6000 PYQ निघतात. तर एवढे सारे PYQ करणं आपल्याला शक्य आहे का नाही. त्याच्यामुळं एका टॉपिकवर ऍटलिस्ट एक तरी MCQ तुमचा सॉल्व्ह करून झाला पाहिजे बरोबर आहे. म्हणजे 5 MCQ मधून एक MCQ सॉल्व्ह करायचा आणि पुढे चालत राहायचं. लक्षामध्ये हे तुम्हाला फॉलो करायचंय. असं नाही की समजा एकच टॉपिक घेतला आणि त्या एकाच टॉपिकवर तुम्ही सगळे MCQ सॉल्व्ह करायचे नाही. 5 MCQ पैकी एक MCQ तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. यस जस्ट 1 मिनिट फक्त. हा ऑनलाईन चालू आहे. सिस्टीम असेल
आता लेक्चर आहे, लेक्चर हो. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी मी काय सांगालो, लक्षपूर्वक सर्वांनी ऐकायचंय. ही स्ट्रॅटजी तुम्हाला पुढच्या 40 दिवसासाठी आहे, बेस्ट प्लॅनिंग आहे, फक्त मी तुमच्यासाठी सांगत आहे. इथे लक्षामध्ये तर 5 MCQ पैकी 1 MCQ सॉल्व्ह करायचा, पुढे चलत राहायचं. एखादा हार्डवाला MCQ असेल सोडून दिला तरी काही हरकत नाही. चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये. म्हणजे 5x1 MCQ सॉल्विंग टेक्निक सर्वांना कळली? यस, ओके. चला आता बघा पुढे नेक्स्ट काय म्हणलं मी. हा नेक्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा नेक्स्ट आता पुढचा पॉइंट काय आहे. नेक्स्ट पुढचा पॉइंट काय आहे, जर समजा केमिस्ट्रीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्री अँड बायोलॉजी, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर त्या ठिकाणी जे बोर्ड बुक आहे, कोणतं, जे बोर्डानं तुम्हाला पुस्तक दिलेलं आहे ते तुम्हाला रीड करायचंय. बोर्ड बुक रीड लाईन बाय लाईन. बोर्ड बुक रीड लाईन बाय लाईन. तर लाईन बाय लाईन तुम्हाला बोर्डाचं पुस्तक वाचायचं आहे. इथे लक्षामध्ये केमिस्ट्री आणि बायोसाठी. मॅथचं पुस्तक वाचत बसू नका, फिजिक्सचं वाचत बसू नका, बरोबर आहे. फिजिक्सचं मी जेवढं सांगितलं तेवढं फक्त फॉलो करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट सिरीज प्रॅक्टिस करा. डेली ऍटलिस्ट एक टेस्ट तरी सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज तुम्हाला फॉलो करायची आहे, बरोबर आहे. डेली ऍटलिस्ट 1 टेस्ट तुम्हाला द्यायची आहे. इथे लक्षामध्ये. यस, याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो फायदा काय होईल बघा. याच्यामुळे फायदा काय होईल, कारण की एखादं MCQ तुम्हाला येतंय पण तुम्ही ते टाइम मध्ये सॉल्व्ह करताय का. इथे लक्षामध्ये. सपोज या ठिकाणी आता आपली लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो MST CET ची मॉक टेस्टची यस लवकरात लवकर जो कोर्स आहे तो आपण पब्लिश करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपला PCB आणि PCM कोर्स किंवा PCB कोर्स घेतला असेल सो त्यांनी काहीच टेन्शन घेऊ नका. तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो यस फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी टेस्ट सिरीज यस कम्प्लीट फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. प्रत्येक चॅप्टर वर 5-5 मॉक टेस्ट असणार आहेत. त्याच्यानंतर फुल लेंथ मॉक टेस्ट असणार आहेत आणि टायमिंग नुसार असणार आहेत. तर त्या टायमिंग मध्येच तुम्हाला ती टेस्ट सबमिट करायची आहे आणि तुम्हाला ओव्हरऑल किती मार्क आले, तुमचा रँक किती आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भेटणार आहेत. आलं लक्षामध्ये. सो तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. MST CET मध्ये जी टेस्ट सिरीज आहे PCMB फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोलॉजी सगळ्याच्या सगळ्या विषयाची आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर ऍपवर अवेलेबल असणार आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या आपली ही टेस्ट सिरीज लॉन्च होणार आहे. ओके, चला ठीक आहे. चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष झालं. टेस्ट सिरीज का प्रॅक्टिस करायची, कारण की टायमिंग मध्ये MCQ आपल्याला सॉल्व्ह करता यावा म्हणून. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी काय आहे. यस बघा 5व्या नंबरची स्ट्रॅटेजी काय आहे, PYQ सॉल्विंग. PYQ सॉल्विंग हे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मोस्ट इम्पॉर्टंट ही गोष्ट तुम्हाला डेली करायची आहे. मोस्ट इम्पॉर्टंट PYQ सॉल्व्ह करायचे म्हणजे करायचेच आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जे हायली वेटेज वाले चॅप्टर आहेत, हायली वेटेज वाले चॅप्टर्स, जे भी विद्यार्थी मित्रांनो हायली वेटेज वाले चॅप्टर्स आहेत ते तुम्हाला पहिले करायचे. ओके, तर या ठिकाणी हे पहिले करा. आलं लक्षामध्ये. जेवढे भी हायली वेटेज वाले चॅप्टर आहेत तर युट्यूबला मी विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक चॅप्टर मध्ये यास किती मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा चॅप्टर वाईज वेटेज किती आहे MST CET 2024 यस याच्यावर मी व्हिडिओ बनवलेले आहेत ऑलरेडी. आणि एखादा सब्जेक्टचा जर समजा बनवलेला नसेल तर मी बनवून टाकतो, बरोबर आहे. तर हायली वेटेज वाले चॅप्टर्स तुम्हाला अगोदर करायचे आहेत. ओके, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता नेक्स्ट 7व्या नंबरची स्ट्रॅटेजी तुम्हाला काय फॉलो करायची आहे. यस पहिल्या 30 दिवसामध्ये 40 दिवस आहेत आणि नंतरच्या 10 दिवसामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं प्लॅनिंग करायची आहे. बघा पहिल्या 30 दिवसामध्ये विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट रिव्हिजन झालं पाहिजे. पहिल्या 30 दिवसामध्ये सगळ्या सिलेबसचं
फर्स्ट रिव्हिजन झालं पाहिजे आणि नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. आलं लक्षामध्ये? नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे आणि ही गोष्ट झाली पाहिजे म्हणजे झाली पाहिजेच फॉर एनी हाऊ कंडिशन, कोणत्याही कंडिशन मध्ये. चला ठीक आहे, आलं लक्षामध्ये सर्वांच्या? ओके चला. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला नेहमीच लक्षात ठेवायची आहे. 8वा पॉइंट कोणता? 11th जो पोर्शन आहे यस आणि 12th जो पोर्शन आहे. 11th पोर्शन हा फक्त 11th टॉपिकवर 20% प्रश्न विचारले जातात आणि 12th टॉपिकवर 80% प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त महत्व तुम्हाला 12वीला द्यायचं आहे. बरोबर आहे? अगोदर 12वीचा सिलेबस कंप्लीट करायचा, नंतर 11वीचा सिलेबस कंप्लीट करायचा आणि दोघांचं रिव्हिजन करायचं. आता काही टॉपिक कॉमन आहेत विद्यार्थी मित्रांनो, जसं 12th बोर्ड एक्झाम मध्ये म्हणजे जसं 12thच्या फिजिक्सच्या पुस्तकामध्ये सेमीकंडक्टर डिव्हाइसेस नावाचं चॅप्टर आहे आणि 11th देखील पुस्तकामध्ये सेमीकंडक्टर चॅप्टर आहे. बरोबर आहे? तर हे दोन चॅप्टर एकदाच करायचे. 12वीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे फिजिक्स मध्ये, 11वीला पण इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, तर हे दोन चॅप्टर एकदाच करायचे. अशा पद्धतीने तुम्ही कॉमन स्टडी करू शकता जे कॉमन चॅप्टर आहेत. बरोबर आहे? तर हा 8वा मुद्दा आहे. त्याच्यानंतर 9वा मुद्दा काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, जस्ट 1 मिनिट. सगळ्यात पहिल्यांदा बघा फिजिक्सचे, बघा फिजिक्स सॉल्व्ह करत असताना 9वा पॉइंट विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स मध्ये काही थेरी क्वेश्चन असतात, त्याच्यानंतर काही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात आणि त्याच्यानंतर काही न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन असतात. बरोबर आहे? तर याला तुम्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये कॅटेगराइज करा. थेरीचे क्वेश्चन फास्ट करा, फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन करण्यासाठी तुम्हाला फॉर्म्युला येणं गरजेचं आहे आणि न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन येण्यासाठी इथं तुम्हाला प्रॅक्टिसची खूप आवश्यकता आहे. इथं तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, तेव्हाच न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन हे तुमचे सॉल्व्ह होतील. बरोबर आहे? इथे लक्षामध्ये? यस. आणि त्याच्यानंतर 10वी स्ट्रॅटेजी काय? लास्ट स्ट्रॅटेजी विद्यार्थी मित्रांनो, 10th नंबरची स्ट्रॅटेजी म्हणजे काय? कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला आपल्याला काय म्हणता येईल? फॉर एनी हाऊ. फॉर एनी हाऊ म्हणजे कसं बी करून विद्यार्थी मित्रांनो यस करना आहे, कसं बी करून करना आहे. इथे लक्षामध्ये फॉर एनी हाऊ करना आहे, या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत. यस. एवढ्या जर 10 स्ट्रॅटेजी तुम्ही फॉलो केल्या आणि विद्यार्थी मित्रांनो 40 दिवसाचं जर योग्य समजा पद्धतीने तुम्ही जर नियोजन करून त्या वेळेचा वापर जर केला तर मी सांगतो 99% घेण्यापासून तुम्हाला कुणीच रोखू शकत नाही, ही मी तुम्हाला गॅरंटी देतो. इथे लक्षामध्ये? यस. पण या 10 गोष्टी तुम्हाला करायच्या. पहिली गोष्ट फॉर्म्युला रिव्हिजन डेली झालंच पाहिजे. त्याच्यानंतर एका टॉपिकवर ऍटलीस्ट 1 MCQ सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा 5 MCQ मधून 1 MCQ सॉल्व्ह करायचाच आहे. नंतर पुढचे 4 MCQ स्किप केले तरी चालतील. त्याच्यानंतर केमिस्ट्री आणि बायोलॉजीचं बोर्ड पुस्तक जे आहे ते लाईन टू लाईन वाचायचं तुम्हाला. टेस्ट सिरीज डेली ऍटलीस्ट 1 टेस्ट सॉल्व्ह करायची आहे. कशासाठी? कारण की कमी वेळेमध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह व्हावा म्हणून टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस डेली करणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेस MCQ माणसाला सॉल्व्ह करता येतो पण वेळ जास्त जातो, सो त्यासाठी टेस्ट सिरीजची गरज खूप नितांत आहे. PYQ सॉल्व्हिंग डेली झालंच पाहिजे. मोस्ट इम्पॉर्टंट हायली वेटेज वाले चॅप्टर्स पहिले करायचे, तर त्याच्यानंतर 30 दिवसामध्ये पहिलं रिव्हिजन झालं पाहिजे, नंतरच्या 10 दिवसामध्ये सेकंड रिव्हिजन झालं पाहिजे. 11th पोर्शन हा 11th चॅप्टर्सवर 20% क्वेश्चन विचारले जातात, 12th पोर्शनवर 80% क्वेश्चन विचारले जातात. पण सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? फर्स्ट तुम्हाला हा 12th सिलेबस कंप्लीट करायचा आहे आणि नंतर 11th सिलेबस कंप्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर फिजिक्स मध्ये थेरीचे क्वेश्चन वेगळे सॉल्व्ह करा, फॉर्म्युलाचे वेगळे सॉल्व्ह करा आणि न्यूमेरिकलची प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल. आणि 10वी स्ट्रॅटेजी कोणती? फॉर एनी हाऊ, कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुम्हाला या वरच्या 9 गोष्टी फॉलो करणं आहे म्हणजे करणंच आहे. जर समजा ही स्ट्रॅटेजी फॉलो केली तर 99% मार्क तुमचे पक्के झाले म्हणून समजा. यस, ही तुम्हाला स्ट्रॅटेजी आता फॉलो करायची आहे. ओके चला ठीक आहे. तर आजच्या या आपल्या आता